मित्रांनो, असं म्हणतात ना, प्रेमात आणि युद्धात सर्व काही माप असतं. पण काही लोक या म्हणीला फारच गांभीर्याने घेतात आणि नको त्या गोष्टी करू लागतात. अशी शेकडो कपल तुम्ही आजवर समुद्रकिनारी, हॉटेल्समध्ये, सिनेमागृहात आणि हल्ली तर मेट्रोमध्ये सुद्धा पाहिले असतील. अशाच एका कपलचा फजितीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून असाल. व्हिडिओमध्ये दिसणारे जोडपे रस्त्याच्या कडेला उभे राहून रोमांस करताना दिसत आहेत. यावेळी ते एकमेकांना किस करताना इतके एकमेकात गुंतलेले असतात की त्यांचा मागच्या बाजूला तोल जातो. तोल जाऊन ते दोघेही खाली पडतात. ते दोघेही पडल्यानंतर हा व्हिडिओ संपतो. हा प्रकार काहीसा गंभीर आहे, मात्र हा प्रसंग पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी हे वर्तन सार्वजनिक ठिकाणी अयोग्य ठरवले, तर काहींनी खाजगी क्षण इतक्या उघडपणे शेअर करणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये सार्वजनिक ठिकाणी कसलाही विचार, लाज न बाळगता खुल्लमखुल्ला हे कपल अश्लील चाळे करताना दिसतात. ज्या गोष्टी चार भिंतीत केल्या जात होत्या त्या आता खुलेआम होत असल्याचे पाहून सर्वसामान्यांमध्ये नाराजगी व्यक्त केली जात आहे. आपण प्रेमात आपल्या मर्यादा लक्षात घेऊन गोष्टी करायला हव्यात. बाण हरपून कुठलेही प्रेम व्यक्त करू नये. आजकाल तरुणी सार्वजनिक ठिकाणी आपल्या मर्यादा ओलांडू लागल्या आहेत. सोशल मीडियावर येत्या काळात असे अनेक व्हिडिओज व्हायरल झाले आहेत. सध्या यात आणखी एका व्हिडिओची भर पडली आहे. सोशल मीडियावर नुकत्याच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक कपलनं रेल्वे स्टेशनवर अश्लील चाळे करीत त्यांच्या या कृतीचा लज्जास्पद व्हिडिओ जवळील एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला असून हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर झाला आहे. यावर एका व्यक्तीने म्हटलं आहे, खरंच प्रेमात असे क्षण येतातच. तर दुसऱ्याने लिहिले आहे की हा व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही, इतका मजेदार आहे. काहींनी या कृतीवर रोख लावण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मित्रांनो, आपली काही प्रतिक्रिया असतील या व्हायरल व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं. धन्यवाद.